आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। गोपीचंद पडळकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची भीमशक्तीची मागणी। सांगली या ठिकाणी हिंदू आक्रोश सभेमध्ये महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या देशातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांना जर ठार मारले तर धर्मगुरूंना ठार मारले तर ठार मारणाऱ्याला अनुक्रमे 5 लाख व 11 लाख अशा पद्धतीने मी बक्षीस देऊ इच्छितो। अशा पद्धतीने अतिखालच्या प्रतीला जाऊन ख्रिश्चन धर्मावर टीका टिप्पणी करून त्यांना ठार मारणं व जीवे मारण्याची धमकी देणं ही बाब एका पुरोगामी महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य यांच्या तोंडून अशा पद्धतीने वक्तव्य येणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीची नांदी आहे की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होते। आणि म्हणूनच अशा या निंदनीय वक्तव्याचा आणि धमकीचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत असून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे प्रतिनिधी तहसीलदार पारके साहेब यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना इशारा देण्यात आलेला आहे की जर ख्रिश्चन समाजाच्या एकाही माणसाला किंवा धर्मगुरूला साधू खर्चटलं तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा बदला तशाच पद्धतीने घेण्यात येईल। अशा पद्धतीने निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची ताबडतोब चौकशी करून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी त्या ठिकाणी निदर्शन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे। त्यांनी ज्या ऋतुजा कांबळे हिचा आत्महत्याच्या कारणावरून झालेला मृत्यू यांचा वेगळा अर्थ लावून धर्मांतरावरून तिचा खेळ झाला आणि त्याला जबाबदार ख्रिश्चन समाज आहे आणि त्याचे धर्मगुरू आहेत असा खोटा प्रचार करून ख्रिश्चन समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर करत आहेत। भीमशक्तीचे असं म्हणणं आहे ऋतुजा कांबळेची जी आत्महत्या झाली किंवा तिचा जो मृत्यू झाला त्याची CID, CBI किंवा SIT कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीने भीमशक्तीच्या वतीने निवेदनामध्ये मागणी केलेली आहे। यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, जिल्हा महिला अध्यक्ष तुपलोंढे, शहराध्यक्ष ज्योतिताई गायकवाड, मनोज लोंढे शहर कार्याध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मेजर साबळे, KM कांबळे, इब्राहिम शेख, समीर मुजावर, विक्रम वाघमारे, नागेश गायकवाड, शोभाताई बॉम्बे, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, मारताताई इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सनेज केओर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।